नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या आपण उन्हाळ्यामध्ये अशाच फेकून देतो, पण ह्या काड्यापासून आपण मस्त अशी रेसिपी बनवू शकतो. तर आज मी तुम्हाला कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या व कच्ची कैरी यापासून मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. चला तर बघूया. कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि त्यानंतर यांना बारीक चिरून घेतला आहे. अशा प्रकारे एक कच्ची कैरी घेतली होती, तिला स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्यानंतर तिचे सालपट काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेतला आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कैरी, हिरवी मिरची. तुम्हाला तिखट थोडं जास्त आवडत असल्यास तुम्ही अजून हिरवी मिरची टाकली तरी चालेल. बारीक चिरलेले कोथिंबीरचे देठ टाकूया. अर्धे टाकले आहे व अर्धे पुढच्या बॅचमध्ये मी टाकणार आहे. झाकण लावून एकदम बारीक पेस्ट बनवून घेऊया. तर अशा प्रकारे ही पेस्ट बनली आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त हिरवागार आला आहे. तर अशा प्रकारे याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही जर मिक्सरचं मोठं भांडं घेतलं तर हे सर्व तुम्ही एका बॅचमध्येच मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता. तर आता दुसऱ्या बॅचमध्ये मी इथे बारीक चिरलेले कोथिंबीरचे देठ टाकले आहे, टोमॅटो टाकले आहे, कांदा टाकूया व मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया. झाकण उघडलं आहे. अशा प्रकारे ही पेस्ट ही तयार आहे. भांड्यामध्ये काढून घेऊया. अजून काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर जिरा, मोहरी, मीठ, पिठी साखर, तेल. गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये टाकूया 2 ते 2.5 चमचे तेल. तेलला चांगलं गरम करून घेऊया. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. ह्या दोन्हींना चांगलं तडतडून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकूया जी पेस्ट आपण बनवून घेतली आहे, कैरी, टोमॅटो, कांदा व कोथिंबीरच्या देठाची ती. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. याला एकसारखं मिक्स करायचं आहे व 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. एकसारखं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनटे याला परतून घेतलं आहे व याचा कलर चेंज झाला आहे. तुम्ही बघू शकता हे चांगलं परतलं गेलं आहे. यामध्ये टाकूया मीठ. तर इथे मीठ चवीनुसार टाकायचं आहे. मी इथे पाव चमचा मीठ टाकलं आहे. एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. पिठी साखर टाकूया 2 ते 2.5 चमचे. पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे पिठी साखर टाकली आहे. तुम्ही इथे नॉर्मल साखर टाकली तर तिला चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे ती चांगली वितळेल. आता पिठी साखर लगेच चांगली मिक्स झाली आहे. गॅस बंद केला आहे मी. तर इथे तयार आहे कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या व कैरीची मस्त चटपटीत अशी चटणी. ही चटणी तुम्ही चपातीसोबत, पराठ्यासोबत, डाळ भात, खिचडी कशासोबतही खा, खूप मस्त लागते. तुम्ही हिला थंड झाल्यावर एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस ठेवू शकता. खराब होत नाही ही. तर तयार आहे कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या व कैरीची मस्त अशी आंबट गोड चटणी. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.